शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं, कृषी मंत्र्यांचा संसदेत दावा। पुढली मोठी बातमी निघते, महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा रस्त्यावर, निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांची आत्महत्या, राज्य सरकारची विधान परिषदेमध्ये कबुली। पुढली मोठी बातमी निघते, हिंगोलीत ही 1814 बोगस पीक विमा अर्ज आले समोर, चांगल्या शेतकऱ्यांना फटका। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन भाव स्थिरतेसाठी निर्यात अनुदानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्राकडे शिफारस, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 75 कोटींचा निधी 31 मार्चपूर्वी वितरित करण्याचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी, राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, बच्चू कडूंची अनोखी धुळवट, 5 किमी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या रंगाने लिहिल्या, सरकारचा केला निषेध। पुढली मोठी बातमी निघते, दूध दरात 2 रुपयांनी वाढ, आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये प्रति लिटर। पुढली मोठी बातमी निघते, नाना पटोले यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सीएम पदाची ऑफर। पुढली मोठी बातमी निघते, भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी आमच्याबरोबर यावं, उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान, नाना पटोलेंना दिलं परिउत्तर। पुढली मोठी बातमी निघते, अजित नवलेंचा माहितीला दणका, म्हणाले अर्थसंकल्पात केवळ ठेकेदारी आणि टक्केवारीच। पुढली मोठी बातमी निघते, मस्साजोग ग्रामस्थांचा मोठा निर्णय, आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत गावात एकही सण साजरा करणार नाही। पुढली मोठी बातमी निघते, देशात 1,31,000 टन तुरीची हमीभाव खरेदी, राज्यात मात्र तूर खरेदीचा सवळा गोंधळ। पुढली मोठी बातमी निघते, खरीप हंगामासाठी 250 कोटींचा पीक विमा मंजूर, 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।